नाश्ता करत आहे, शांतीने नाश्ता करत आहे. माहीत नाही किती वेळपर्यंत करायला भेटेल, मग करून घेते. गरम गरम शेवया बनवल्या. तुम्ही लोक काय खाता नाश्त्यामध्ये? आमच्याकडे तर शेवया, उपमा पोहा, बस. कधी कधी इडली, कधी चणे, कधी मटकी असं राहते. तर थोडीशी वार्तालाप करून घेऊ आपण. तर तुमच्यापैकी किती जण आहे असे जे न्यू मॉम आहे आणि असं स्वतःसोबत स्ट्रगल करत आहे? मी तर खूप जास्त करत आहे स्वतःसोबत स्ट्रगल. विचारांचा क्लाउड एवढा जास्त आहे ना, त्याची काही हद नाही आहे. म्हणून मी आता ठरवलं आहे की मी आता जॉब सर्च करीन. मी 2016पासून जॉब सर्च करत आहे, पण काही भेटत नाही आहे. आधी कॉम्पिटेटिव्ह एक्झामचे प्रिपरेशन केले, काही यश नाही भेटलं. पूर्ण वर्ष वाया गेले, पैसा वाया गेला, वेळ वाया गेला. एज वाढली, आता एज लिमिट संपली, आता एक्झाम नाही देऊ शकत. प्रायव्हेटमध्ये घुसायचं आहे, पण एक्सपिरियन्स नाही आहे, तर ते लोक घुसू नाही देतील. पण मी हार नाही मानेन. जॉब तर मी पाहिन. वर्क फ्रॉम होम हा माझा टार्गेट आहे, कारण माझा मुलगा लहान आहे, तर त्याला कुठं सोडू नाही शकत मी. आणि कोणावर असं थोपवू पण नाही शकत का बा मला माझे ड्रीम पूर्ण करायचे आहेत, तर तुम्ही सांभाळा. म्हणून मी स्वतः त्याची रिस्पॉन्सिबिलिटी घेणार आहे आणि वर्क फ्रॉम होमची अपॉर्च्युनिटी शोधणार आहे. सो आजपासनं मी या मोहीमला लागणार आहे. तर सर्वात पहिले तर स्किल डेव्हलपमेंट हा मोठा अजेंडा आहे, ज्यालाच खूप वेळ लागेल. आणि जोपर्यंत आपले स्किल अपग्रेड होतील तोपर्यंत माहीत नाही अजून दुसरा कोणता तरी ट्रेंड येऊन जाईल, कारण आता तर AI ट्रेंड आहे. डिफिकल्ट आहे यार, डिफिकल्ट. आणि माझे ना खूप सारे स्वप्न आहे, खूप सारे, म्हणजे एवढे आहेत ना, एवढे याच्यापेक्षा जास्त, खूप जास्त स्वप्न आहेत. आणि जेव्हा तुमचे स्वप्न जेव्हा खूप सारे असतात ना, आणि ते जेव्हा पूर्ण होत नाही, तेव्हा खूप जास्त फ्रस्ट्रेशन येते. तर हे माझ्यासोबत 2016पासून चालू आहे. विचार करा, 2016, आता 2025 चालू आहे. सो आहे असं काही. यूट्यूब हा माझा पहिला चॅनल नाही आहे यूट्यूबचा. त्याच्या आधी पण मी खूप सारे चॅनल सुरू करून डिलीट करून टाकले. खूप सारा कंटेंट टाकला, पण डिलीट करून टाकले. काऊन केलं माहीत नाही, बस केला. पण हा वाला चॅनल मी कंटिन्यू ठेवणार आहे, कारण आता तर जिद्द पकडली आहे. काही तर करीन लाईफमध्ये, काही तर करीन. स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे मला, स्वतःच्या पायावर. इन टर्म्स ऑफ मनी, इन टर्म्स ऑफ डिसिजन, इन टर्म्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी. आणि स्वतःची स्वप्न पूर्ण करायचे आहे. तर यूट्यूबमधून इन्कम होते, ठीकठाक इन्कम होते असं मी ऐकलं आहे. लोक आपली फुल टाईम जॉब सोडून यूट्यूबमध्ये शिफ्ट झाले आहेत. IT वाले, खूप सारे अदर फील्डवाले, खूप सारे डॉक्टर आले आहेत, खूप सारे काय म्हणतात त्याला, ॲक्टर्स लोक, ज्यांची चांगली ॲक्टिंग करिअर आहे, स्टील ते यूट्यूबवर आले आहेत. कारण इन्कम होते ना यूट्यूबवर. तर म्हणजे आणि त्याच्यानंतर खूप सारे जे सिंगर आहेत ते आहेत. तर हे सर्वजण यूट्यूबवर आहेत. आपण कॉमन पीपल आहोत, तर आपण का बरं नाही येऊ शकत? हा माझ्या डोक्यामध्ये प्रश्न असा एकदम घुसून गेला होता, तर त्याच्या कारणाने हा चॅनल चालू केला. माहीत नाही मला किती दिवसात सक्सेस भेटेल की नाही भेटेल, आय डोंट नो. बी अंधाधून चालत आहे, बस. खूप अंधाधून चालत आहे. होईल कधी ना कधी तर होईल, काही ना काही तर होईल. देवाला थोडीशी तर दया येईल माझ्यावर, म्हणजे काही ना काही तर गरज आहे. रुबिना दलित
ॲक्टर आहे. त्याच्यानंतर तिचा नवरा तो पण ॲक्टर आहे, ती ॲक्टर आहे. भारती सिंग ते कॉमेडियन आहे. किती पैसा कमवतात ते लोक त्यांच्या याच्यामध्ये, तर स्टील ते यूट्यूबवर आहेत. तर भारती सिंगला मी एकदा एका पॉडकास्टमध्ये ऐकलं होतं की तिनं जेव्हा तिच्या मुलाला जन्म दिला त्याच्या 40 दिवसपर्यंत म्हणजे 1.25 महिना ती घरी राहिली, फक्त 1.25 महिना घरी राहिली. आणि त्याच्यानंतर तिला काही कमिटमेंट होते ते पूर्ण करायसाठी ती 40 दिवसाच्या नंतर 1.25 महिन्याच्या नंतर ती कामावर गेली आणि स्टील आता ती काम करून राहिली. तशीच रुबीना दलिक, तिनं पण आपल्या लहानशा मुलांना, म्हणजे 2 मुली आहेत तिला, तर तिने पण आपल्या मुलींना घरी ठेवलं आणि तिचा एक पॉडकास्ट चॅनल आहे. त्याच्यानंतर तिच्या नवऱ्याचा ब्लॉग चॅनल आहे, तिच्या स्वतःचा पण ब्लॉग चॅनल आहे. त्याच्यानंतर ते दीपिका कक्कर तिचा पण आहे, तिच्या नवऱ्याचा पण आहे. ते चांगले ॲक्टिंगमध्ये चांगले काम करून राहिले, पण तरी पण ते आहेत ना. मग मी पण विचार केला हे लोक एवढे महाराज यूट्यूबवर आले आहेत, आपण काऊन नाही, लेट्स ट्राय आवर लक. त्यांनी पण मेहनत केली म्हणा त्यांच्या करिअर बिल्ड करासाठी. आता त्यांची फेस व्हॅल्यू आहे ना, म्हणजे त्यांनी कुठून स्ट्रगल केला आणि आता ते कुठं आहेत. तर म्हणून त्यांच्या चॅनलवर खूप सारे लवकर सबस्क्रायबर येतात, खूप चांगले व्ह्यूज येतात, चांगले ब्रँड येतात. तर आपल्याला वेळ लागेल, ठीक आहे, करू आपण पण करू, काय ना काय तर होईल. कुठून ना कुठं तुक्का तर लागूनच जाईल. आणि बाळ सांभाळणं सोपी गोष्ट नाही आहे, अजिबात सोपी गोष्ट नाही आहे. पुन्हा दिमागाच्या दही होऊन जाते. जे लोक म्हणतात ना ओ एक करून घ्या, लाईफ सेट आहे, सांभाळायला या तेव्हा समजेल. अख्खा दिवस त्याच्यातच जाते, स्वतःसाठी सेव्ह करण्यासाठी काहीच वेळ नाही भेटत, खाण्याची फुरसत नाही भेटत. शूज इथं राहू द्या, म्हणजे शूला पण गेलं ना तरी येतात ते मागं धावत, अरे कुठं गेली रडत आणि पोंगा तर एवढा राहते, अरे बापरे काय पूर्ण. म्हणून तर मी त्याच्यासाठी पण खूप सारे स्वप्न पाहिले आहेत. त्याला म्हणजे तर त्याच्यासाठी पैसा लागतो, एकाच्या भरोशावर नाही होत. आताच्या टाईममध्ये एकाच्या भरोशावर लाईफ जी आहे ती म्हणजे खर्च पाणी तर निघून जाईल, पण जे आपण स्वप्न पाहिले आहेत ना ते पूर्ण नाही होत. एक तर तुम्ही डेली लाईफ जगून घ्या एकाच्या भरोशावर, नाही तर मग स्वप्न पूर्ण करून घ्या. तर दोघं जण अर्निंगवाले इसेन्शियल आहे आताच्या टाईममध्ये. पहिले माहीत नाही काय होतं तर, पण आताच्या टाईममध्ये तर आहे, काहून का महागाई खूप आहे. आणि माझ्यासारखा जो व्यक्ती आहे ज्याला लहानपणापासून खूप सारे स्वप्न पाहिले आहेत जे पूर्णच नाही झाले आहेत, ते आता पूर्ण करायची वेळ आली आहे. कारण मी वयाच्या 30व्या वर्षी आहे. आता एनर्जी आहे, नंतर म्हातारा झाल्यावर एनर्जी राहणार नाही, तेव्हा वेळ राहील. तर तेव्हा का करीन मी, आता जे करायचं ते आता करीन ना. थोडासा स्ट्रगल होईल, थोडासा चिडचिड होईल, थोडासा मेंटल पीसची धजिया उडेल, ठीक आहे, करून घेऊ. तुम्ही सांगा तुमच्या लाईफमध्ये काय चालू आहे. आणि ज्या लोकांना बाळ वगैरे नाही ना, प्लीज एन्जॉय युअर लाईफ, कम्प्लीट युअर ड्रीम. फिरायला जा, मस्त जेवा, नंतर प्लॅन करा, काय घाई नाही आहे. कारण एकदा बाळ झालं का तुम्ही लॉक होऊन जाता, आणि तो जो गिल्ट आहे ना तो अंदरच्या अंदरमध्ये आपल्याला खाणं चालू करते. तो बाय, टेक केअर. आणि हो, आय डिडंट एक्सपेक्ट की पहिल्या व्हिडिओवर
थोडेफार व्ह्यूज येतील म्हणून. आले थोडेफार व्ह्यूज आले, 2 सबस्क्राईब पण झाले. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. एका जणाने कमेंट पण केली आहे, रुपाली नाव आहे शायद त्यांचं. थँक्यू सो मच व्हिडिओ पाहण्यासाठी. आणि असंच पहा, असंच सपोर्ट करत राहा. तुम्ही पण तुमचे स्वप्न पूर्ण करा, मी पण माझे स्वप्न पूर्ण करते, तुम्हाला दिसेलच. सो थँक्यू सो मच.